हाय. मी आता म्हणजे स्वयंपाक वगैरे म्हणजे आवरलं, माझे सगळेच कामं आवरलेली आहे आणि जेवण वगैरे पण झालं माझं. तर इकडे बसते, लाईट असं येत नाही व्यवस्थित. तर मी आहे ना, काल भोपळा आणला होता ना, मी तुम्हाला दाखवलं होतं. तर त्यांचे असे म्हणजे आमच्याकडे घारे म्हणते, घारगे म्हणते किंवा घाऱ्या म्हणते भोपळ्याच्या. ते गव्हाच्या पिठामध्ये वगैरे हे करून. तर ते आता मी करणार आहे. तर त्याची प्रोसेस काय होते मी ती दाखवलीच नाही, माझ्या लक्षातच नाही आलं. तर ते माझ्या आत्ता लक्षात आलं. तर मी फक्त त्यात गूळ वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याला अजून पीठ वगैरे मळायचं आहे. फक्त गूळ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे असं गरम गूळ करून हे घेतलेलं आहे. मी थंड व्हायची वाट पाहते आहे. आता परातीत घेईन आणि मग त्याचं पीठ मळून घेईन. ह्या जितकं पीठ बसेल ना तितकं आता मी तर पीठ घेऊन मळून घेईन. मळताना तर काही दाखवणार नाही, कारण स्टँडला लावा लागेल मोबाईल आणि हात सगळे खराब होते, तर मोबाईलला पाहता नाही येणार. तर मी पीठ मळून दाखवते तुम्हाला. तर हे असं इतकं झालेलं आहे. झालं 2 वाजता झालं होतं. थोडी यांचा फोन पण आला तर मग बोलत बसले. आता ह्याला तळून घेते. थोडंच झालं, जास्त काही झालेलं नाही आहे. मी अर्धा किलोच आणला होता. आता याला तळून घेते मस्त. आवडते आता. आता सगळे साफसूफ झालेलं आहे. हे इतकंच बनलं, थोडेच बनले असे, जास्त काय असे बनले नाही. पण कसं मी पण थोडंच आणलं होतं, कारण कसं मग खराब होऊन जाईल वातावरण हे ते आहे. आता चहा बनवते. 3:30 4 झालेलेच. चहा बनवून घेते. आता चहा ठेवते. दूध पहिला गरम करून घेते. त्याला थोड्या वेळाने भरून ठेवते. ही परत मोठी आहे आणि त्यामुळे थोडे दिसते. आज काही काम केलंच नाही, दुपारपर्यंत केलं, कारण तब्येतच खराब वाटते. तर काय करायची इच्छाच नाही होईल ना काम. म्हटलं ते तरी आणलेलं बनवून घ्यावं. ते पण करायची इच्छा नव्हती, पण म्हटलं आता आणलेलं आहे ना, तर म्हटलं करून घ्यावं. उगाच खराब नको करायला. ते कसं फ्रीजमध्ये असतं तर फ्रीजमध्ये राहिलं असतं. फ्रीज नाही आहे तर मग ते पण चांगलं नाही राहणार ना. आणि ते मला आहे ना चहासोबत खायला लई छान लागते. ते कोणाकोणाला आवडतं ते चहासोबत, एकदम छान लागतं. त्याला आहे ना हे लावते वरून, खसखस लावते, पण माझ्या लक्षात नाही आलं. आईने मला काल सांगितलं होती त्याला खसखस लाव म्हणून, आणि मग ते माझ्या लक्षात नाही आलं. तर जाऊ दे म्हटलं आता. ते तळताना मग माझ्या लक्षात आलं की याला यार खसखस लावायची होती, पण काय लक्षात नाही. म्हटलं जाऊ दे, काय कसंही केलं तर आपणच खायचं, त्यामुळे इतका जास्त नाही विचार. तर खसखस आहे, मी आणून ठेवलेली आहे. कारण यांच्या इकडचं जे रेसिपी बनते ना काळ्या मसाल्यातला वगैरे, मग त्यासाठी खसखस लागते. मग मी खसखस आणलेली आहे. घसा खूप असा दुखतोय. मी इथे एक शॉप आहे, तिथून वडापाव आणला होता ह्यांनी. ते वडापाव खाल्ल्याचा परिणाम खूप खोकायला येतं, घसा वगैरे हे होऊन जातं. ते नवीनच ओपन केले आणि मी यांनी आणला. तर नेहमी यांच्या ऑफिसच्या समोर जे आहे ना तिथूनच आणते. आणि त्यावेळेस ते बंद झालं होतं त्यांच्या समोरचं, म्हणून त्यांना भूक लई लागली होती. मग त्यांनी येताना घेऊन आले आणि एकच खाल्ला तर किती त्रास होतो. जाऊ दे, बघूया आता. चहा वगैरे बनला ना, मग चहा पिऊन घेते. हा, आता चहा वगैरे पिऊन
झालं होतं खूप वेळचं. मग थोडं असं काम केलं कारण तब्येत खूपच खराब वाटायला आली. पण म्हटलं आता उद्याच्या भाजीची तयारी करते. तर तो काल परवा फ्लावर आणला होता ना, तो साफ करत बसले. आता आज 5:30. खोकल्याने करायलाच त्रास त्याला, काय करायची इच्छाच नाही राहीना झाली. आणि तोंडाला पण काही चव नाही, काही खायची इच्छा पण नाही होईना. म्हटलं आता स्वयंपाक पण करू लवकर, तब्येत अति खराब व्हायच्या आधी. आणि उद्यासाठी फ्लावर पण साफ करू. मग आता बसले करत इथं.